तर नागपुरात भाजप महिला मोर्चातर्फे यावर्षी एक नवीन संकल्पना घेऊन वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आठवण म्हणून वडाची पूजा करायला आलेल्या महिलांना सावित्रीबाईंचा फोटो वितरित करण्यात आला। वडाची पूजा तर आपण करतोच, मात्र सावित्रीबाई फुले यांना याच दिवशी विसरून कसं चालेल? ज्यांनी आपल्याला शिकवलं, सुसंस्कृत केलं, त्यामुळे त्यांची आठवण राहावी यासाठी नागपुरात भाजप महिला मोर्चातर्फे यावर्षी नव्या संकल्पनेसह वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आठवण म्हणून वडाची पूजा करायला आलेल्या महिलांना सावित्रीबाईची प्रतिमा वितरित करण्यात आली। सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली होती। त्यांची प्रतिमा प्रत्येक घरी राहायला हवी या उद्देशातून भाजप महिला मोर्चाच्या सदस्यांनी स्वतः वटपौर्णिमा साजरी करत इतर महिलांना सावित्रीबाईची प्रतिमा वितरित केली। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण दरवर्षी वटसावित्री मोठ्या प्रमाणे साजरी करतो। रात्री नवऱ्याने दारू पिऊन येऊन मारलं तरी आमच्या महिला सकाळी उठतात, नटून थटून 7 जन्मी हाच नवरा हवा अशी प्रार्थना वडाला करत असतात। या सावित्रीला आम्ही खूप जीवापासून प्रेम करतोय। पण माझी महिलांना एक विनंती आहे की या सावित्रीवर प्रेम करत असताना आणखी एक सावित्री म्हणजेच शिक्षणाची जी ज्योत जिनी पेटवली अशी सावित्रीबाई फुले हिला पण आपण तेवढंच आठवण करा, तेवढीच पोटतिडकीने तिची पण पूजा करा। कारण तिने आम्हाला शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय, तिने खूप संघर्ष करून महिलांसाठी शिक्षणासाठी त्या पुढे आल्या। तर माझी महिलांना विनंती आहे की प्रत्येक घरात सावित्रीबाई फुलेचा फोटो असायला हवा। प्रत्येक घरातली मुलगी ही शिकलीच पाहिजे, मुलगा हा शिकलाच पाहिजे, हा एक संदेश देण्यासाठी आम्ही या सावित्रीबाई फुलेंचे फोटो महिलांना देत आहोत आणि त्यांना विनंती करत आहोत की घरामध्ये लावून तिची पण पूजा करा।